नमस्ते, मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. काही दिवसांपासून मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे माझा स्वतःचा बोलण्याचा. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की माझ्यावर काय काय अन्याय झाला, ह्या लोकांनी माझ्यावर काय अन्याय केला आहे हे तुमच्या समोर आणण्यासाठी मी सोशल मीडियावरती आणि इंस्टाग्रामवरती काही माझ्यावर जो अन्याय केलेला आहे, मला मारहाण केलेले व्हिडिओज वगैरे मी ते सोशल मीडियावर टाकले होते. खूप हौस म्हणून मी टाकले नाही ते व्हिडिओ. माझ्या मजबुरीमध्ये मला ते व्हिडिओ टाकावे लागले. कारण तुम्हाला पण माहीत आहे, ज्यावेळेस मी गौरी पालवेचं प्रकरण झालं होतं, डॉक्टर गौरी पालवेच्या प्रकरणानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये माझ्यावर काय अन्याय होतो, माझ्यावर हे लोक काय अन्याय करतायत हे सांगण्यासाठी जेव्हा व्हिडिओ बनवला, त्यावेळेस या माझ्या व्हिडिओला, माझ्यावर झालेल्या अन्यायाला राजकीय वळण देण्यात आलं. मला अपशब्द वापरले गेले. अक्षरशः माझी साईड कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, माझी साईड पुढं आणण्याचा प्रयत्न केला नाही. मला स्वतःहून अक्षरशः पत्रकार परिषदेमध्ये जाऊन पैसे भरून मला पत्रकार परिषद भरवावी लागली. माझं स्वतःचं म्हणणं काय आहे हे सांगण्यासाठी मला पत्रकार परिषद भरून माझं स्वतःचं म्हणणं मांडावं लागलं. कारण त्या काळामध्ये माझ्या व्हिडिओला राजकीय वळण देण्यात आलं. मला, माझ्या आईवडिलांना मानसिक छळ करण्यात आला आमचा. एखादी मुलगी जर अन्याय होतोय म्हणून समोर आली तर तिला अशा प्रकारे दाबण्याचा लोक प्रयत्न करतात. तर ती मुलगी असं समोर येऊन स्वतःची आणि घरच्यांची बेइज्जती होण्यापेक्षा आत्महत्या करणं हे चॉईस करते. कारण की काहीही कोणी करू शकत नाही, प्रशासन काही करत नाही. किती नाही म्हणले की राजकीय दबाव नाही, राजकीय दबाव होतो आहे. राजकीय दबाव माझ्या प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय दबाव आहे. म्हणूनच मी एवढं लढतीये, तरी पण काहीही ॲक्शन होत नाही. मी व्हिडिओज टाकलेत मला मारहाणीचे, तरी पण काही ॲक्शन होत नाही. याच्या मागे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे राजकीय दबाव आहे, की माझे व्हिडिओ आत्तापर्यंत न्यूज चॅनलपर्यंत पण कोणी येऊ दिले नाही आहेत, मी टाकलेले सोशल मीडियाला नाही. जसं वैष्णवी आगवणे प्रकरण झालं, त्याच्यानंतर डॉक्टर गौरी पालवे प्रकरण झालं, त्याच्यानंतर आत्ता आज एक प्रकरण झालं दीप्ती चौधरी म्हणून. का त्यांच्यासारखीच मला पण आत्महत्या करावं लागेल का? तेव्हाच मला पण न्याय भेटेल, तेव्हाच ह्या लोकांना पण शिक्षा होईल? नाही, तसं असलं तर प्रशासनाने तसं सांगून द्यावं. कारण मला तर त्या लोकांना शिक्षा द्यायची आहे. मी खूप अन्याय सहन केलेला आहे. मला आत्महत्या करावी लागेल का? तरच तुम्ही त्यांना शिक्षा देऊ शकता का? मी व्हिडिओज टाकले. मी तुमच्या सगळ्यांची रिस्पेक्ट करते. ज्यांनी माझे व्हिडिओज बघितले त्यांनी मला कमेंट्स टाकल्या, तुमच्या कमेंट्सची पण रिस्पेक्ट करते. ज्या कमेंट्समध्ये तुम्ही मला म्हणलात की तुम्ही केस का करत नाही, मी सगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही महिला आयोगाकडे का जात नाही? मी सगळीकडे गेले आहे. अक्षरशः तिथं रिसिव्डसुद्धा घेत नाहीत अर्जाच्या, तर मला तिथं फोटो काढावा लागला. ऑफिसमध्ये मी फोटो काढला. मी गेले, सगळ्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. मला काहीही मदत भेटली नाही आहे. एक फक्त ईमेल येतो, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला सांगितलं जातं की असं दखल घ्या म्हणून. काय घेतं पोलीस स्टेशन दखल? आम्हाला माहिती आहे की काय होतं पोलीस स्टेशनमध्ये, कोण दखल घेतं, काय दखल घेतं. अक्षरशः मला पाठलाग होत होता पुण्यामध्ये. मी गेले पोलीस स्टेशनला, मी सांगितलं माझा पाठलाग करतायत म्हणून काही लोक. नाही म्हणे प्रूफ दाखवा. अरे एक लेडीज, त्याच्या पाठलाग खूप सारे लोक करतात, अंधारामध्ये ती लेडीज त्या गाडीचा फोटो काढणार का स्वतः तिथून जाण्याचा प्रयत्न करणार, लवकर प्रूफ जमा करत बसणार का? स्वतःचा जीव वाचायचं सोडून गाडीचे नंबर लिहून घेणार का? गाडीचे नंबरचे फोटो काढणार? मला प्रूफ मागतायत की माझ्या पाठलाग मागे करतायत, ह्याचं प्रूफ आम्हाला द्या. का असं होतं? एखादी मुलगी जर म्हणती मला आहे जीवाला धोका ह्यांच्यापासून, तर का ह्यांच्यावर ॲक्शन होत नाही? मला तुम्ही म्हणतात तुम्ही केस करा त्यांच्यावरती, हे करा, द्या मला म्हणावं प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन द्यावं की मी जेव्हा केस करीन, 498 असो, डोमेस्टिक व्हायलन्स असो, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असो, ज्या नातेवाईकांनी मला सासरी येण्यापासून अडवणूक केली, माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्या मामांनी, ज्या नातेवाईकांनी मला मारायला लावलं, माझा मानसिक छळ करायला लावला, मला मारहाण करायला लावली, त्या नातेवाईकांवर सगळ्यांवर केस दाखल करते. मी लगेच केस दाखल करते, जेव्हा म्हणतात तेव्हा दाखल करते. पण मला हे आश्वासन पाहिजे की याच्यामध्ये राजकीय दबाव आला नाही पाहिजे, कोणताही राजकीय दबाव आला नाही पाहिजे आणि ह्या केसवरती ॲक्शन झाली पाहिजे. काय होतं, मुलींना वाटतं की आपल्याला त्रास देतात, आपण 498 करावी, डोमेस्टिक व्हायलन्स करावी. काय कायदा काय करतोय आजकाल? कायदा काही करत नाही. कायदा अटकपूर्व जामीन भेटती, मोकळे होतात ते. मुलींना म्हणतात तुम्ही माहेरी जाऊन राहा, माहेरचे दरवाजे उघडेत. अरे आईवडिलांनी माहेरी आणण्यासाठी लग्न केलेलं नसतं.
मग जर त्यांना त्यांचं पोट भरलं नवऱ्याचं, सासरकडच्या लोकांचं, त्यांना पाहिजे तो पैसा नाही भेटला की ते टॉर्चर करायला सुरुवात करतात, मानसिक छळ करतात, मारहाण करतात मुलीला. मग त्यांना नाही भेटल्यानंतर ते तर मानसिक छळ करणारच. मग त्यांनी मानसिक छळ केला की आपली मुलगी माहेरी घेऊन यायची आणि त्या नाराधा मला तिकडं मोकळं सोडायचं. मग तो म्हणणार की माझी बायको माहेरी गेली आणि नांदत नाही म्हणून लगेच केस टाकणार की लगेच दुसरं लग्न करायला तयार होणार तो नाराधम. माहेरी का जायचं? अरे कायदा काय करतोय तुमचा? तुमचा कायदा बदला ना. माहेरी जाण्याची का गरज पडती मुलींना? तुम्ही कायदा बदला ना. मुली तिथं केस करतात ना. मुली का केस करत नाहीत? आज मी का आत्तापर्यंत केस केली नाही? राजकीय दबाव आहे, पोलीस स्टेशन हँडल होतं. माझ्या वडिलाला पॅरालिसिस आहे. जर राजकीय दबावामध्ये पोलीस स्टेशन हँडल होतं तर काय होणार आहे? मी 498 करू, मी डोमेस्टिक व्हायलन्स करू, मी कोणती पण केस करू, काय होणार आहे? ह्याच्यामध्ये काही होणार नाही. माझे पॅरालिसिसचे वडील आहेत, त्यांची हॅरॅशमेंट होईल, माझी हॅरॅशमेंट होईल, आमच्या सगळ्यांची हॅरॅशमेंट होणार, आमचं फायनान्शियल लॉस होणार, आमची मानसिक छळ होणार. जर हे सगळे एकत्र आहेत, खासदारांचे नावं घेतल्याने जर ह्यांचे प्रकरणं दबत आहेत, ह्यांच्यावर ॲक्शन होत नाही, तर केस करून आम्ही स्वतःचा मानसिक छळ का करून घ्यायचा? आज पण करते मी केस. तुम्ही म्हणता तेव्हा मी केस करायला तयार आहे. पण मला हे आश्वासन पाहिजे प्रशासनाकडून की मी जर केस केली तर याच्यामध्ये कोणताही राजकीय दबाव आला नाही पाहिजे आणि ह्याला योग्य ती लगेच कारवाई झाली पाहिजे. अटकपूर्व जामीनसुद्धा ह्या माणसाला भेटली नाही पाहिजे. तर मी लगेच केस करायला तयार आहे. करते मी केस. तुम्ही जे म्हणता ते मी करते. पण मला तेवढं आश्वासन पाहिजे, कारण की मला माहिती आहे कायदा असा बनलेला आहे, कायदा असा लुळलुळा झालेला आहे, कायद्याचं सिरियसनेस राहिलं नाही आहे लोकांना. त्यांना माहिती आहे की आपण मुलगी जरी मारली तरी काही दिवसामधून सुटका करू, काही दिवसात आपण सुटका करू. मला तर असं वाटायला लागले, मी स्वतः म्हणत होते आत्तापर्यंत की मी आत्महत्या करणार नाही. आणि मी स्वतःहून मला झालेला अन्याय येऊन तुमच्या समोर सांगते, मी व्हिडिओ टाकते. मला मारहाण केलेले सुद्धा व्हिडिओ टाकले अक्षरशः. का मला गरज पडली मारहाण केलेली व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायची? आम्हाला इज्जत नाही आहे, माझ्या फॅमिलीला इज्जत नाही आहे. का टाकले? कारण की जेव्हा मी व्हिडिओ टाकला त्यावेळेस ह्या राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मला अपशब्द वापरले, माझ्या घरच्यांना अपशब्द वापरले आणि त्याच्यानंतर हे पण म्हणण्यात आलं की ही खोटी बाई आहे, ही खरं बोलत नाही आहे, ही कोणत्या तरी पक्षाची आहे, असं तसं करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा मला कुणीतरी खोटं ठरवलं जाते त्यावेळेस मला माझी साईड प्रूव्ह करण्यासाठी मजबुरीमध्ये, माझी इच्छा नसताना देखील मला असे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकावे लागले. फक्त ह्या राजकारणी लोकांमुळे मला हे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकावं लागले की हे बघा मी खरी आहे, माझ्यावर खरंच ह्या लोकांनी अन्याय केलाय, मला खरंच त्रास झालेला आहे, हे दाखवण्यासाठी सोशल मीडियाला व्हिडिओ टाकले. तुम्ही म्हणता सोशल मीडियाला व्हिडिओ टाकून काय होणार? लोक मज्जा घेतात. अरे ज्यांना मज्जा घ्यायची त्यांनी घेऊन द्या. पण मला माझी साईड प्रूव्ह करण्यासाठी, ह्या राजकारणी लोकांना माझं खरं सांगण्यासाठी तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर खरंच मला त्रास झालाय, माझ्याकडे प्रूफ आहेत. मी जेव्हा मला जमलं तेव्हा मी प्रूफ जमा करण्याचा प्रयत्न केला आणि हे सोशल मीडियावर टाकले. ही सुद्धा माझी मजबुरी झाली, कारण मला खोटं ठरवण्यात येत होतं ह्या लोकांकडून, म्हणून मला सोशल मीडियावरती टाकावं लागलं. मला काही हाऊस नाही आहे, आम्ही पण खूप इज्जतदार लोक आहेत. एक डॉक्टर मुलगी सोशल मीडियावर जाते, कधी जाते? कारण तिने सगळं ट्राय केलेलं असतं, सगळं ट्राय केले, महिला आयोग ट्राय केले. अरे काही पक्ष नाही आहे. मी प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मी अर्ज केलेले आहेत, माझ्याकडे सगळ्या पक्षाच्या नेत्याचे अर्ज आहेत की मला मदत हवी आहे, मला मदत करा, म्हणून राजकीय दबाव येऊ देऊ नका. आज पण फक्त त्यांनी मला आश्वासन द्यावं, मी लगेच त्यांच्यावर केस करते. जेवढे लोक आहेत त्याच्या नातेवाईक, ज्यांनी जे त्रास दिला, त्याला लपवणारे, त्याला मारहाण करायला लावणारे सगळ्या लोकांनी, अक्षरशः माझ्या नंदेने मला तिच्या राजकारणीसाठी, तिच्या सरपंच पदाच्या वेळेस निवडणुकीसाठी माझ्या आईवडिलांकडून पैसे घेतले. तो पैसे देत मी माझ्या आईवडिलांनी पैसे नसते दिले तर हा मला मारहाण करायचा. निवडणुकीला पैसे पाहिजे, माझ्या बहिणीच्या निवडणुकीला पैसे द्यायला लाव, तुझ्या बापाकडे खूप पैसे आहेत म्हणून. माझ्या बापाला मजबुरीमध्ये रिटायरमेंट झालेली, पॅरालिसिसचा अटॅक आलेला, त्याच्यामध्ये मजबुरीमध्ये माझ्या आईवडिलांना कॅश स्वरूपात पैसे घेतले ह्यांनी ऑनलाईन पण पैसे घेतले नाही प्रूफ राहण्यासाठी. आम्हाला म्हणण्यात आलं की आम्ही लोकांना पैसे वाटणार म्हणून, आणि तुम्ही अशा प्रकारे आम्हाला पैसे देऊ नका म्हणून. का नाही यांच्यावर ॲक्शन होत? का आत्तापर्यंत सरपंच पद अजून पण तिचं चालू आहे? 3 दिवस आंदोलन केलं माझ्या पॅरालिसिस पेशंटच्या वडिलांनी, त्यांना ताप असताना आंदोलन केलं. एक अधिकारी तिथं येऊन दिला नाही, एक न्यूजवाला तिथं येऊन दिला नाही त्यांनी, तिकडच्या एरियातल्या लोकांनी.
तिथे सरपंच फिरत होता. सरपंच ग्रामपंचायतीचं एक दिवससुद्धा ग्रामपंचायतीने उघडली नाही, आली नाही तिथं विचारायला. माझ्यापर्यंत कोणी अधिकारी पोहोचू दिला नाही, माझ्यापर्यंत कोणी न्यूजवाला पोहोचू दिला नाही. काय हे राजकीय दबाव आहे, राजकीय दबाव. कुणी जरी नाही म्हणलं ना, तर माझ्या प्रकरणामध्ये खूप मोठा राजकीय दबाव आहे. तो जर त्यांनी काढला तर मी एका सेकंदात सगळ्यांवरती केस दाखल करते. पण ॲक्शन व्हायला पाहिजे. मला ह्याचं आश्वासन पाहिजे. माझी आत्महत्या करण्याची वाट प्रशासनाने बघू नये. मी खूप सहन केलं आहे, कितीतरी दिवसापासून मी व्हिडिओ टाकते, मी सगळं समोर आणलं आहे, तरी पण माझ्यावर अजूनही अन्याय चालू आहे. हे लोक माझा कधी पण जीव घेऊ शकतात. मी पुण्यामध्ये एकटी राहते, हे कधी पण मला जीवे मारू शकतात. तो लपून बसलेला आहे, मला अजून पण त्यांच्या धमक्या येतात. मला कधी पण जीवे मारू शकतात हे लोक. आणि जर मला जीवे मारलं ह्या लोकांनी, माझ्या जीवासोबत जर काही झालं किंवा मला ह्यांनी मजबूर केलं काही करण्यासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी, माझ्या जीवासाठी, माझा जर मृत्यू झाला तर ह्याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन राहील. मी ज्यांना अर्ज केलेत ना, माझ्याकडे जेवढे अर्ज आहेत ते मी माझ्या आईवडिलांना देऊन ठेवलेले आहेत. तर ज्यांना अर्ज दिलेत आणि ज्यांनी ह्याची दखल घेतली नाही ते सगळे जबाबदार राहतील माझ्या प्रकरणामध्ये. कारण मी खूप दिवसापासून, तुम्ही माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ बघू शकता, डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे, त्या पहिल्या दिवशीच्या तारखेपासून ते आजपर्यंत मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकते. का टाकते? हाऊस म्हणून नाही टाकत. मला खरंच अन्याय झाला आहे, मला खरंच टॉर्चर होतं आहे, म्हणून हे व्हिडिओ मी टाकते आहे. मी तुम्हाला अक्षरशः मी काय व्हिडिओ टाकले ना, मी तुम्हाला सोशल मीडियावरती भेटतील सुद्धा, तुम्हाला यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला, की मला मारहाणीचे व्हिडिओसुद्धा मी त्याच्यावरती टाकले. का? कारण की सगळ्यांच्या समोर नाही, मी खोटी नाही आहे, खरंच माझ्यासोबत खूप काही झालेलं आहे आणि मला आश्वासन द्या, राजकीय दबाव येणार नाही म्हणून. मला त्यांच्यावरती केस दाखल करायची आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहे. आणि माझ्या नंदेवर, ज्यांनी सरपंच पदाचा वापर करून हा राजकीय दबाव माझ्या प्रकरणामध्ये आणला, माझ्या नंदेवर सुद्धा योग्य ती कारवाई करणार आहे मी. आणि त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आणि ज्या पदाचा तिने वापर केला ते पद तिला राहिलं नाही पाहिजे. हे मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जाऊन विनंती करणार आहे आणि माझ्यावर मी लगेच केस करणार आहे. त्यांनी ज्या दिवशी मला आश्वासन देते त्या दिवशी लगेच मी सगळ्यांवर केस दाखल करणार आहे. माझी जी नणंद आहे योगिता संजय सानप, तिचा नवरा, सासरा, सगळ्यांवरती मी प्रॉपर केस दाखल करणार आहे. फक्त मला आश्वासन पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. राजकीय दबाव बिलकुलही आलेला नाही पाहिजे माझ्या प्रकरणामध्ये. आणि जर आला तर त्याचं सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. एवढीच मी विनंती करते सगळ्यांना की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून मुलींचे मृत्यू होऊ देऊ नका, अजून मुलींना आत्महत्या करायला प्रवृत्त होऊ देऊ नका, आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका, कायदा बदला, अटकपूर्व जामीन होऊ देऊ नका. मुलींकडे जर प्रूफ असते, खरंच तिच्यावर अन्याय झालेला असेल तर ह्या लोकांना जामीनसुद्धा नाही दिली पाहिजे, कोर्टाने सुद्धा जामीन दिली नाही पाहिजे. ह्या लोकांवरती योग्य ती ॲक्शन झाली पाहिजे, ह्यांना अटक केलं पाहिजे, ह्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. जर मुलगी जिवंत असताना ती जर न्याय मागत असेल, तिला न्याय करा, तिला आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका. प्रशासनाला एवढीच विनंती आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही प्लीज सिरियसली घ्या. मी खूप मोठ्या मानसिक छळ, मेंटल टॉर्चरमधून चाललेली आहे. माझ्या वडिलाला अक्षरशः त्यांच्या स्वतःच्या पेन्शनमधून रवींद्र घुगेच्या घराचे हप्तेसुद्धा भरावे लागत आहेत. कारण की तो मुलगा मुद्दामून लपून बसलेला आहे सासरी जाऊन आणि अक्षरशः बजाज फायनान्सच्या लोकांना त्यांनी पैसे देऊन दारावरती बुक्क्या लाथा मारायला लावायचे. मी एकटी राहत होते त्या घरामध्ये. माझा खूप मानसिक छळ केलेला आहे. सरपंच योगिता संजय सानपचा नवरा आणि ती बजाज फायनान्सवाल्या लोकांना सांगायचे तिचं सामान घराच्या बाहेर फेका, तिला घराच्या बाहेर काढा, घर निलाम करा आणि आम्हाला पैसे द्या आणि उरलेले पैसे तुम्ही घ्या. खूप हॅरॅसमेंट केली. गेल्या 2 फेब्रुवारी 2025पासून माझे वडील मजबुरीमध्ये त्यांची मेंटल हॅरॅसमेंट करून मला घराच्या बाहेर निघावं लागेल म्हणून माझ्या वडिलांनी त्याच्या नावावर घर असताना देखील त्याच्या घराचे हप्तेसुद्धा माझे वडील भरीत आहेत. आमच्याकडे सर्व प्रूफ आहेत. अशा प्रकारे आमची मेंटल हॅरॅसमेंट चालू आहे आणि मी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मला आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका. कारण त्याच्यानंतर जर तुम्ही ॲक्शन घेणार असाल तर मला ते पण करावं लागणार आहे असं वाटायला लागलं आहे मला आता.